दुर्गम भाग, घनदाट जंगल, रस्ताही खडबडीत, संपर्काचं साधन नाही आणि प्रत्येक पावलावर माओवादी हल्ल्याचं सावट। याही परिस्थितीत या वर्षीच्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका यशस्वीपणे पार पडल्या। याचं सगळं श्रेय जातं गडचिरोलीच्या पोलिसांना। मतदान पथकं मतदान केंद्रांपर्यंत पोहोचतील, अनुचित प्रकार घडणार नाही। हजारो किलोमीटरचा पायी प्रवास तर कधी हेलिकॉप्टरची मदत घेत पोलिसांनी हे आव्हान यशस्वीपणे पार पाडलं। यावेळी मतदारांमध्ये मतदान जागृतीचं अभियानही पोलिसांनी राबवलं। चालू वर्षाच्या 2017 मध्ये झालेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्ये कसल्याही प्रकारची हिंसक घटना न होता अत्यंत शांततेमध्ये या निवडणुका पार पडलेल्या आहेत। 997 मतदान केंद्रामध्ये मतदान सुरळीतपणे पार पाडले आणि सरासरी 75% मतदारांनी गडचिरोली जिल्ह्यामध्ये मतदानाचा आपला हक्क बजावलेला आहे। 300 पोलीस अधिकारी आणि 5000 स्थानिक पोलिसांनी 11,000 किलोमीटरचं जंगल पायी तुडवलंच, पण माओवाद्यांच्या गोळ्यांची भीती न बाळगता आदिवासींनीही 75% मतदान करून लोकशाहीवरचा आपला विश्वास यावेळी दाखवून दिला। यावेळी पातागुडम कटेझरीसह 4 गावांनी स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच स्वतःच्या गावात मतदानाचा हक्क बजावला। अनेक अशी गावं होती की ज्या गावांमध्ये पहिल्यांदाच मतदान केंद्र उघडण्यात आलं होतं। पातागुडम असेल, कटेझरी असेल, नवेझरी असेल, कैमूल असेल, या गावांमध्ये यापूर्वी मतदान केंद्र शिफ्ट केलं जात असेल, परंतु यावर्षी या गावांमध्ये मतदान केंद्र उघडल्यामुळे तेथील नागरिकांनी फार मोठ्या उत्साहामध्ये मध्ये सहभाग घेतला आणि त्यांचा आनंद अनेक पोलिंग पार्टीला सुद्धा दिसून आला। गडचिरोली सारख्या दुर्गम भागात फक्त पोलिसांचं काम त्यांच्या ड्युटी पुरतं मर्यादित नसतं, तर जीवाची बाजी लावून ड्युटीच्या पुढे जाऊन काम करावं लागतं। या वर्षीच्या निवडणुका या पोलिसांच्या अशाच योगदानामुळे यशस्वी होऊ शकल्या। महेश तिवारीसह ब्युरो रिपोर्ट, IBN लोकमत, गडचिरोली।